मित्रांनो नमस्कार. आकार DC9च्या सॅटर्डे क्लब या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आज मी तुम्हाला काही महत्त्वाच्या घडामोडींबद्दल सांगणार आहे. सॅटर्डे क्लब या नावाचा कार्यक्रम सुरू करून दर शनिवारी आपल्या प्रेक्षकांना आपण नेहमीच्या राजकारणापलीकडे आपल्या पोटापाण्याच्या उद्योगांची आठवण करून देत आलो आहे. मराठी माणूस हा राजकारणात एवढा का रमतो की खिशात असेल नसेल त्या रुपया 2 रुपयाचा वडापाव खाऊन साहेबाच्या प्रचाराला घसा करवडत हिंडताना दिसतो आपल्याला. राजकीय वैमनस्य कळसे पाटलांचं वळसे पाटलांसोबत, पण यांचा कार्यकर्ता त्यांच्या कार्यकर्त्याच्या मैताला देखील जात नाही. भांडणं त्यांची, फायदा तोटा त्यांचा, पण त्याची धग मात्र रिकामचोट कार्यकर्त्याच्या घरादाराला. म्हणूनच मी सातत्यानं आपल्या चॅनलवरून सांगत आलो की आधी आपल्या पोटापाण्याचं बघा. आपल्या नजरेसमोर शाखा प्रमुखाचा नगरसेवक झाला की हो. स्कूटरवाला शाखा प्रमुख फॉर्च्युनरमध्ये फिरू लागला. मग नगरसेवकाचा आमदार, आणि आता तर तो जो आमदार होता तो मंत्री झाला. त्याच्या 4-4 गाड्या, गावाला बंगले, कणकवलीत जे कोकणात, जमीन जुमला, सरकारी कंत्राटदारी हाताशी. त्यामुळे जवळचे सगळे नातेवाईक धनवान झालेले. मुंबईत, ठाण्यात उंच उंच टॉवरमध्ये मोजता येणार नाहीत एवढे फ्लॅट्स आहेत. बेनामी मालमत्ता वेगवेगळ्या नावांवर. या अशा नेत्याचा कार्यकर्ता तो मात्र आजही नेहरूनगर, गांधीनगर, आंबेडकरनगर, साईनगर अशा कुठल्याशा झोपडपट्टीत 10 बाय 12च्या खोलीत राहतोय. नेहमी रडका चेहरा करून फिरणारा रम्या सागवेकर हल्ली खुश दिसतो आमचा कार्यकर्ता. कारण काय तर म्हणे, साहेबांच्या आशीर्वादानं आमची चाळ रिडेव्हलपमेंटला चालली आहे. 1 BHK मिळणार आहे, 335 फूट कार्पेटचा. गंमत आहे ना. 335 स्क्वेअर फीट म्हणजे किती हे काय त्याच्या बापाला माहीत नाही, पण हा खुश. आमच्या या कार्यकर्त्याला पहिली मुलगीच झाली. 2005 की 6ची गोष्ट आहे. आता कॉलेजात शेवटच्या वर्षाला आहे ती. दुपारी विचारी कॉलेज सुटलं की रात्री 8 वाजेपर्यंत एका ऑफिसात डेटा एंट्रीचं काम करते, बापाला हातभार म्हणून. नंतरचा मुलगा सन्नी नाव आहे त्याचं, आता 7वीला आहे. बायको बिचारी घरातच कसलं टिकल्यांचं याचं त्याचं काम करते. दिवसाकाठी तिचे 150 रुपये जमा होतात. साहेबांचा खंदा कार्यकर्ता मात्र हंगामी काम करायचं. जमलं तर करतो, नाहीतर नाका जिंदाबाद आपलं. याचा साहेब काय याचं घर चालवत नाही. महिन्याला याचा हिसाब ठरलेला नाही. पण हा मात्र साहेबाचा एकदम कट्टर. साहेब हजारो कोटींचा मालक आणि हा त्याचा कार्यकर्ता कफल्लक. मित्रो, मी ज्याचं वर्णन केलं आहे तो कार्यकर्ता अस्तित्वात आहे. नाव पत्ता चुकीचा असेल, पण तसा माणूस मुंबईतच आहे, कुठे लांब जायला नको शोधायला. याला वाटत नसेल का आपणही मरण्याआधी श्रीमंत व्हावं. साहेब फॉर्च्युनरमधून हिंडतो, मला किमान वॅगनर तरी. गणपतीत टेचात गावी जाईन वॅगनर चालवत, जर मुंबई गोवा हायवे बनला पुढच्या 10-12 वर्षात तर. वाटतं सगळंच हवंसं वाटतं. याला एकच बायको, पण साहेबाच्या 3-3 गाड्याही तशाच 3-3 4-4. कधी ही चालवायची तर कधी ती. पण ही सारी स्वप्नच राहतात. आपल्याला काय 3-3 बायका नको येतो, पण आपल्या घरी असलेल्या एका बायलीला नीट सुखात ठेवता येईल एवढी कमाई तरी करावी की माणसानं. मित्रांनो, मी हे सारं तुम्हाला सातत्यानं सांगत आलो आहे, पण त्याचा उपयोग काय झाला? काहीच नाही. मजा, गंमत, मनोरंजन म्हणून सगळं ऐकायचं आणि सोडून द्यायचं. ते उपड्या घड्यावर पाणी तसाच प्रकार आहे. नोकरी नाही तर धंदा करा, आपला स्वतःचा व्यवसाय करा, असं मी नेहमीच तुम्हाला सांगत आलो आहे. कारण मी स्वतः अनुभवलेलं आहे. नोकरीसोबत जोडधंदा होता म्हणून कोविडसारख्या या मोठ्या आपत्तीतही सावरता आलं. त्याही पूर्वी अनेकदा नोकऱ्या गेल्या, पण उत्पन्नाचे दुसरे स्रोत उपलब्ध होते माझ्याकडे. अलीकडेच मी शेअर बाजारातल्या गुंतवणुकीबद्दल तुमच्याशी बोललो. तिथे थोडा शास्त्रशुद्ध अभ्यास करून नफा कमावता येतो हे सिद्धही करून दाखवलं. त्यासाठी आकार परिवार आयोजित काही सेमिनार्स आपण मुंबईत आणि ठाण्यात केले. स्वप्नील शिरसेकर या माझ्या सहकार्यानं त्याच्याकडच्या अनुभवाचा आणि त्या अनुभवातून शिकलेल्या नवनव्या फंड्यांचा वापर करत शेअर बाजारात गुंतवणूक कशी करायची, पोर्टफोलिओ कसा बनवायचा, तर कुठले शेअर्स कधी विकत घ्यायचे, कधी विकून टाकायचे, अशा बेसिक्समधून जवळपास 50 लोकांच्या एका बॅचला अर्थसाक्षर करून सोडलेलं आहे. तर सेमिनारला जे उपस्थित होते त्यांची ही
मनोगतं खूप काही सांगून जातात. नमस्कार, मी ओमकार पुणेकर. तुमच्यासमोर येतोय खास शेअर बाजाराचा, त्याच्याबद्दल थोडी माहिती देण्यासाठी. शेअर मार्केट म्हटल्यावर आपण सगळे थोडंसं मराठी माणसं, मी सगळ्यांबद्दल बोलत नाही, बरेचसे लोक ज्यांना शेअर मार्केट म्हटल्यावर थोडी भीती वाटते की पैसे बुडतील का, बुडाले का. आणि जर माझ्या आसपास बघितलं तर मी सगळ्यांचे बुडाले असंच ऐकलं आहे, कारण जो कमवतो तो कधी सांगत नाही आणि कधी शिकवत पण नाही, हा फॅक्ट आहे. तर असंच मी प्रभाकर सूर्यवंशी साहेबांचे नेहमी पॉडकास्ट ऐकत असतो. त्याच्यात एक साधारणतः मी जुलै महिन्यामध्ये एक पॉडकास्ट ऐकली. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की ते मराठी माणसासाठी एक शेअर मार्केट समजून घेण्याचा प्रयत्न करण्यासाठी श्री स्वप्नील शिरसेकर सरांथ्रू एक सेमिनार अरेंज करणार आहेत. सेमिनारच्या मागचं कन्सेप्ट पण खूप छान होतं. म्हणजे जे शेअर मार्केट, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, जिकडनं ॲक्च्युली सगळ्या गोष्टींची सुरुवात होते, त्याच ठिकाणी त्यांनी आम्हाला जवळ दास अल्कोमध्ये सेशन घेऊन आम्हाला शेअर मार्केटबद्दल खूप असं ज्ञान दिलं की जे एका सेशनमध्ये कळत नाही, एका सेशनमध्ये संपणार नाही. पण शेअर मार्केट नक्की काय ह्याचा उलगडा आम्हाला त्या दिवशी झाला. आणि त्याच बेसिसवरती बोलायचं म्हटलं तर आम्ही स्वप्नील शिरसेकर सरांना रिक्वेस्ट करून पुढे वेबिनार चालू केले. स्वप्नील शिरसेकर हे नाव तुम्ही माझ्याकडनं 2-3 वेळा ऐकलं. प्रभाकर सूर्यवंशी सरांना आपण सगळेच ओळखतो, आकाडीजी नाही. स्वप्नील शिरसेकर सर म्हटलं तर हे असं व्यक्तिमत्व आहे, 40 वर्षाचा माणूस, तरुण माणूस, आणि शेअर मार्केटमध्ये खूप चांगलं काम केलेलं. त्यांनी आम्हाला खूप चांगलं शिकवलं वेबिनारमध्ये, पर्सनली पण शिकवलं. खूप स्ट्रिक्ट आहेत आणि अजून बरंच शिकायचं आहे. म्हणजे खरं सांगायचं म्हटलं तर पहिलं 1 दिवसाचं सेमिनार सफिशियंट नव्हतं, पण येस, 1 दिवसाचं सेमिनार कॉन्फिडन्स बुस्टिंग होतं. त्याच्यानंतर कॉन्फिडन्स आला. कॉन्फिडन्स नंतर त्याच्याशी रिलेटेड बऱ्याच क्वेरीज आल्या. कॉन्फिडन्स म्हणजे शेअर मार्केटशी रिलेटेड, कारण आधी कधीच हिंमत होत नव्हती शेअर मार्केटमध्ये पैसे टाकून बुडवून घ्यायची. शेअर मार्केटबद्दल मग त्यांना क्वेरीज विचारल्या. आमच्या पहिल्या ग्रुपसाठी त्यांनी वेबिनार चालू केलं. वेबिनार आम्ही रेग्युलर अटेंड करतो, नियमित आमचे प्रश्न विचारतो, उत्तरं मिळवतात. त्याचा एक चांगला अनुभव सांगायचा म्हटला तर IPO हे मला कधी न उलगडलेलं कोडं होतं. थोडासा विषय लेंदी करतोय पण खरं तुम्हाला कळावं म्हणून. तर IPO हा विषय मला कधी न उलगडलेलं कोडं होतं, कारण IPO लावायचा कसा हेच मला माहीत नव्हतं. IPO मी लावत होतो म्हणजे साधारणतः LICच्या IPO पासून मी IPO ट्राय करत होतो, जो IPO मला कधी लागला नाही. फर्स्ट टाईम मला लागला ओलाचा. त्याच्या आधी माझ्या IPOचे बरेच प्रयत्न झाले, पण माझे IPO लावायची पद्धत चुकीची होती. सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर रिटेल आणि HNI मधला मला फरक माहीत नव्हता. सगळं तर मी या व्हिडिओमध्ये सांगणार नाही, ते तुम्ही प्रॉपर शिकावं असं मला वाटतं. पण मला ओलाचा IPO लागला, चांगलं प्रॉफिट मी कमावलं. मी प्रॉफिट म्हणतोय, मी फार मागे धावलो नाही. जिकडे थांबायचं होतं तिकडे सरांनी सांगितलं तिकडे थांबलो. सरांच्या गायडन्सनुसार करतोय, आज करतोय, उद्या करीन आणि कायम करत आहे. तर माझ्या मते एकदा तुम्ही पण ट्राय करायला हरकत नाही. वन्स अगेन थँक्यू सो मच स्वप्नील सर, आमचे गुरु बनण्यासाठी, आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी. आणि त्याचप्रमाणे थँक्यू प्रभाकरजी तुमच्या सपोर्टसाठी, आणि आकार DG9 परिवार थ्रू स्वप्नील शिरसेकर सरांना आम्हाला भेटवल्याबद्दल धन्यवाद. मित्रांनो नमस्कार. सर्वात आधी आकार DG9चे खूप खूप धन्यवाद. त्यातल्या त्यात प्रभाकर सर आणि शिरसेकर सर यांचे खूप खूप आभार. मराठी माणसांना आर्थिक प्रबळता मिळवावी यासाठी हे प्रयत्न, शेअर बाजाराचा यामधून जे शिकण्यासाठी मिळाले ते आतापर्यंत कोणत्याही पुस्तकामध्ये नाही. मी सर्वांना आवाहन करेन की जास्तीत जास्त संख्येने आकार DG9 सोबत जोडा आणि आर्थिक प्रबळता मिळवा. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव निरेन पुजारी. मी योग प्रशिक्षक आहे. पण मला ॲक्च्युली शेअर मार्केटबद्दल बरीच उत्सुकता होती, पण मार्गदर्शन नसल्यामुळे मी थोड्या पद्धतीत त्याच्यामध्ये ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंट करत होतो. पण मला कुठेतरी असं वाटत होतं की याच्याबद्दल प्रॉपर नॉलेज असणं आवश्यक आहे. आणि त्या अनुषंगाने मी आकार DG9 प्रभाकर सूर्यवंशी यांचा एक व्हिडिओ पाहिला, आणि त्याच्या थ्रू मी स्वप्नील शिरसेकर यांच्याशी जोडलो गेलो आणि त्यांचं मी सेमिनार अटेंड केलं. आणि ते सेमिनार अतिशय म्हणजे नॉलेजेबल होतं की शेअर मार्केट काय आहे, कशा पद्धतीने चालतं, याच्यामध्ये किती प्रकारचे ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंटचे प्रकार असतात, IPOs काय आहे, याबद्दल बरीच सारी माहिती त्यांनी त्या सेमिनार थ्रू आम्हाला दिली. आणि त्यांचे मग वेबिनार मी अटेंड केले, आणि त्या वेबिनार थ्रू त्यांनी डिटेलमध्ये काही गोष्टी समजावल्या, आणि त्या अनुषंगाने मी
एक थोडं बहुत रिसर्च करायला लागलो आणि मी सुझलॉन सुझलॉनच्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट केलं आणि मला अतिशय आनंद होतो आहे सांगायला की त्याच्यामार्फत मी आज 20,000 रुपये जवळजवळ अर्न केलेत आणि तो स्टॉक मी आजच विकला आणि हे सर्व शक्य झालं स्वप्नील सरांच्या मार्गदर्शनामध्ये. त्यांनी योग्य प्रकारे मला सांगितलं की स्टॉक कशा पद्धतीने आयडेंटिफाय करायचा, कुठे आपल्याला थांबायचं आहे, कुठे आपल्याला त्याच्यातून एक्झिट घ्यायची आहे आणि त्याचा मला पुरेपूर फायदा झाला आणि खरंच मी खूप खूप आभारी आहे त्यांचा आणि आकार डिजिनाईनचा सुद्धा की त्यांच्यामुळेच मी आज ह्या प्रवासात जोडलो गेलो आहे आणि हा आमचा प्रवास असाच पुढे चालत राहावा अशी माझी मनापासून इच्छा आहे. धन्यवाद. आता याच मंडळींनी ऑनलाईन वेबिनार जॉईन केले. वेबिनारमधून शेअर बाजारातल्या ॲडव्हान्स गोष्टी ते समजून घेत आहेत. मित्रांनो, या मंडळींमध्ये बहुतेक लोक हे आधी पण मार्केटमध्ये छोटे मोठे ट्रेड करायचे, पण आपल्या सेमिनार आणि वेबिनारमध्ये जे शास्त्रीय फंडे ते शिकलेत त्याच्या जोरावर आज ते केलेल्या ट्रेडमधून चांगला नफा कमवत आहेत. मी स्वतः यातला जाणकार नसलो तरी शेअर्स विकत घेतला आणि त्याचा भाव वधारला की आपल्याला नफा होतो हे एवढं तरी मला माहीत होतं. पण एखाद्या शेअरचा भाव ढासळला तरी त्यावर ट्रेड करून आपण नफा कमवू शकतो हे ज्ञान मात्र तुम्हाला एखादा प्रोफेशनल ट्रेनरच देऊ शकतो. पेशानं बांधकाम व्यावसायिक, शिक्षणानं इंजिनियर आणि त्यातही सर्टिफाईड फायनान्शियल ॲडवायझर असं एकंदर क्वालिफिकेशन असलेल्या स्वप्नील शिरसेकर या माझ्या सहकार्यानं 2 सेमिनार्समधून यशस्वी ट्रेडर्सची एक अख्खी बॅच घडवली आहे. ही एक मोठी घडामोड आहे आपल्या आकार परिवाराची. त्या घडामोडींबद्दलच मी बोलत होतो. दुसरं म्हणजे जेव्हापासून आकार डिजिनाईन हे चॅनल मॉनिटाईज झालं, म्हणजे ज्या महिन्यात गुगलकडून आपल्याला पहिलं पेमेंट आलं आहे त्या महिन्यापासून आपण सामाजिक जाणीवेतून त्या कमाईतला एक हिस्सा समाजातल्या मागास घटकांसाठी खर्च करत आलो. पुढे तब्बल 2 वर्ष झाली आपल्या चॅनेलला. तेव्हा आमच्या मित्रांच्या सांगण्यावरून हा सपोर्टर्सवाला खाली जो नंबर येतो तो नंबर द्यायला सुरुवात केली, ज्यावर सपोर्ट करणाऱ्या सुहृदयी मंडळींचं योगदान मोजकंच असतं. पण रिकामे व्हॉट्सअप मेसेजेस, कुठले तरी व्हिडिओज या नंबरवर जास्त पाठवले जातात. पण या सपोर्टर्सचा तसा फायदाच झाला आहे. बरीच रक्कम म्हणजे जवळपास 2 ते 2.5 लाख रुपये यावर जमले होते. त्यात भर घालून आपण आकार परिवाराकडून दत्तक घेतलेल्या आदिवासी पाड्यावर सोलार स्ट्रीट लाईट लावल्या, मेडिकल कॅम्प घेतले, गरजूंना औषधं पुरवली. महत्त्वाचं म्हणजे इथल्या जिल्हा परिषद शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य, स्कूल बॅग्स, शूज, चपला, त्यांना नवे कपडे, वह्या पुस्तकं, शाळेसाठी साऊंड सिस्टीम, अशा बऱ्याच गोष्टी आपण पुरवल्या. मग लक्षात आलं शाळा तशी सुस्थितीत नाही आहे, पण ती झेडपीच्या अखत्यारीत आहे, आपण काही करू शकत नव्हतो. म्हणून एक सुसज्ज अभ्यासिका बांधण्याचा निर्णय घेतला. 2.5 लाख रुपये खर्च करून अभ्यासिका उभी केली. त्या अभ्यासिकेत एक संगणक, कॉम्प्युटर दिला आहे, एक कपाट, 12 बेंचेस आणि 200 पुस्तकं आपण दिली. या सगळ्याच कामांसाठी जवळपास 6 लाखाच्या वर खर्च आला आपल्याला. बरं, या सगळ्या कामात GST पे करून बिलं घेतलेली आहेत आपण. कारण सपोर्टर्सवर येणारी जी मदत आहे, जी माझ्या खात्यात जमा होते, त्यावर 18% GST मला भरावा लागतो, जो मागच्या 3 वर्षापासून मी भरत आलो आहे. आता हे समाजानं आपल्याला दिलं आहे तेच त्या समाजाला परत करायचं आहे. या धोरणानुसार आपण आजवर समर्पित भावनेनं आपलं काम करत आलो आहे. गेल्या वर्षी भारताच्या 77व्या स्वातंत्र्यदिनी आपल्या पाड्यावरच्या अभ्यासिकेचं लोकार्पण जगप्रसिद्ध शिक्षक वारे गुरुजी आणि आमचे प्रकाश महाजन काका, हुंडीवाले काका यांच्या हस्ते करण्यात आलं. काल त्या घटनेला 1 वर्ष पूर्ण झालं. आकार परिवाराच्या सामाजिक स्वप्नांच्या पूर्ततेचा तो पहिला वर्धापन दिन होता. पाड्यावर आपल्या पोरांनी त्यांच्या ऐपतीनुसार तो वर्धापन दिन काल साजरा केला. त्याची क्षणचित्र आहेत. मित्रांनो, तुमच्यापैकी अनेकांनी, शेकडो प्रेक्षक मित्रांनी, सेवानिवृत्त जीवन जगणाऱ्या आजी आजोबांनी या पोरांच्या भविष्यासाठी 10 रुपयांपासून 10,000 रुपयांची मदत केलेली आहे. सांगलीतल्या एका कार्यक्रमात जेव्हा मी गेलो होतो, तिकडे माझ्या मुलाखतीचा कार्यक्रम होता, तिथल्या एका आजींनी मला घरी बोलावून चक्क 25,000चा चेक दिला होता.
लोकांचा हा विश्वास सहजासहजी जिंकता येत नाही, पण आपल्या आकार परिवाराचं काम स्वयंस्पष्ट आहे. त्यामुळं जिथं आकार आहे तिथं लोकांचा विश्वास आहे. यापुढेही समाजातल्या शेवटच्या थरातल्या घटकाच्या अंत्योदयाचं कार्य आपल्याकडून सुरूच राहील. आपला समाज बांधव आपल्यासोबत उभा राहायला हवा. प्रतिकूल परिस्थितीशी झगडणाऱ्या प्रत्येकाला आपण हात द्यायला हवा. हिंदू तितका मिळवावा, मराठी माणूस जगवावा, हेच आपलं ध्येय आहे. त्या ध्येयाच्या पूर्ततेसाठी झगडत आहोत. तुमच्या पाठिंब्याशिवाय हा लढा अर्धवटच राहिला असता. तुम्ही सोबत आहात हा विश्वासच फार मोठा आधार आहे माझ्यासाठी. याच आधाराच्या जोरावर जे सोबत येतील त्यांना सोबत घेऊन अर्थसाक्षरतेचं रोपटं लावलं आहे आता मी. माझा मित्र अशोक शेळके असेल, स्वप्नील शिरसेकर आहे, समीर गुरव, प्रसाद, अजय, योगेश दिंडोरकर, आमच्या परिवारातले ज्येष्ठ सदस्य महेंद्र हुंडीवाला, त्यांना आम्ही हुंडीवाला काका म्हणतो, आमचे मार्गदर्शक वारे गुरुजी, ते आम्हाला शिक्षणासंदर्भात नेहमी मार्गदर्शन करत असतात. आमचे राजकीय मार्गदर्शक प्रकाश महाजन काका, मित्रवर्य सुशील कुलकर्णी, या सगळ्यांच्या सहकार्याने ही वाटचाल प्रगतीकडेच होत राहणार आहे. सोबत माझा मराठी बांधवही प्रागतिक विचारांचा व्हावा यासाठी त्याने एकदा आमचा हा शेअर बाजाराचा सेमिनार अटेंड करावा. आधी आपले विचार श्रीमंत करावेत, सांपत्तिक स्थिती आपोआप श्रीमंतीकडे वाटचाल करेल. मित्रो, पुढचं सेमिनार हे पुण्यातल्या आमच्या प्रेक्षक मित्रांसाठी असणार आहे, तेव्हा जरूर या, शिका आणि जग जिंका. सेमिनारच्या तारखेवर लक्ष ठेवा, तारीख लवकरच घोषित करू. तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच, तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.